नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत मकर संक्रांतीला सुगड पूजन का केले जाते, काय आहे त्याचे धार्मिक महत्त्व याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मंडळी, मकर संक्रांतीचा सण भारतातील विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे, पतंग उडवणे याबरोबरच घरोघरी महिलांकडून सुगड पूजन केले जाते। पण संक्रांतीला सुगड पूजन का केले जाते, काय आहे त्याचे धार्मिक महत्त्व आपण पाहणार आहोत। मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे। यंदा 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये या दिवशी सुगड पूजन करण्याची खास परंपरा आहे। घरोघरी महिला देवघरात ही पूजा मांडत असतात। तर चला तर मग जाणून घेऊया सुगड पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे। सुगड पूजनाचे कारण काय? तर मंडळी, मकर संक्रांतीला सुगड पूजनाचे मुख्य कारण म्हणजे घरात समृद्धी आणि शांती मिळवण्यासाठी केली जाते। सुगड म्हणजे मातीचं बोळकं किंवा त्याला छोटी मटकी आपण म्हणू शकतो। सुगड हा शब्द सुघट या शब्दापासून बनलेला आहे। सुघट म्हणजे व्यवस्थित आणि शुद्ध असलेली वस्तू। सुगड पूजनात शेतातील नवीन धान्य, तीळ, ऊस, गहू आणि विविध डाळी, फळांचा आपण वापर करून सुगड पूजन केले जाते। यामुळे या दिवशी घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सौम्यता येत असते, असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले आहे। मकर संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो। पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हटले जाते। सूर्य आपली पृथ्वीवरील भ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून या काळाला उत्तरायण असे म्हटले जाते। सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमण सुद्धा जोडले आहे। या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा महत्त्व अधिक आहे। वैदिक पंचांगानुसार मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सूर्यदेव सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे। तर आपणास सुगड पूजा कोणत्या वेळी करायची आहे, सुगड पूजेचा मुहूर्त आपण जाणून घेऊया। सकाळी 9:03 पासून ते संध्याकाळी 5:46 पर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे। तर या दिवशी महापुण्यकाल सकाळी 9:03 पासून ते 10:48 पर्यंत असणार आहे। या महापुण्य काळातच आपणास सुगड पूजन करायचे आहे। सुगड पूजनाचा अजून एकदा मुहूर्त ऐका। सकाळी 9:03 पासून ते सकाळी 10:48 पर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे। याच वेळी सौभाग्यवती स्त्रियांनी सुगडाचे पूजन करायचे आहे आणि आपणास अखंड सौभाग्याची कामना करायची आहे। तर मंडळी, सुगड पूजनाची पद्धत काय याविषयीची माहिती पाहूया। सुगड पूजा ही घरातील पाटावर किंवा चौरंगावर त्यासमोर रांगोळी काढली जाते। सुगडीला हळदी कुंकू लावून पूजन केले जाते। त्यात तिळगुळ, शेंगदाणे, गहू, हरभरे, ऊस, शेंगदाणे आणि बोर याचा समावेश केला जातो। काही ठिकाणी काळ्या मातीच्या सुगडावर लाल रंगाचे सुगड ठेवून पूजा केली जाते। सुगड पूजनाचे धार्मिक महत्त्व। सुगड पूजनाचे धार्मिक महत्त्व हे आहे की या दिवशी सकारात्मक आणि समृद्धीला प्रोत्साहन दिले जाते। मकर संक्रांतीला सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात होते, त्यामुळे जीवनातील अंधकार नष्ट होतो आणि प्रकाशाची सुरुवात होत असते। या दिवशी सुगड पूजन केल्यामुळे घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि घरामध्ये आनंद आणि सुख येते। तर मंडळी, मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिकतेसाठी नाही, तर एकतेचा, प्रेमाचा आणि सौहार्दाचा सण मानला जातो। यावेळी एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला अशी शुभेच्छा दिली जाते। यामुळे आपल्या नात्यातील भांडण आणि मतभेद कमी होतात। तर मंडळी, आपल्या घरामध्ये सुगड पूजन करणे म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकवून ठेवणे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।